आजच्या म्हणण्याकरिता जी वचनं आहे ते आपण ऐकूया. मत्तयाचं शुभवर्तमान 9वा अध्याय, मत्तय 9 36 ते 38. मत्तय 9 36 ते 38 ही वचनं आपण वाचूया. यावर आपल्याला थोड्या वेळाचं मनन आणि चिंतन करायचं आहे. तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे, आले खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. वाचलेलं वचन दैवबाप्पा माणसांसाठी आशीर्वादित करू. या वचनावर आपण थोडा वेळ मनन चिंतन करणार आहोत. प्रार्थना करूया. सर्व समर्थ दैवबाप्पा, या तुझ्या उपासना मंदिरामध्ये ही उपासना करीत असताना ज्या वचनावर आम्ही मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत, ते वचन, त्यातील जो विषय आहे तो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रार्थना करतो देवबापा, सौ मंजुळा यांच्यासाठी प्रभू, त्यांनी मध्यस्थीच्या प्रार्थनेची विनंती केली असता त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवबापा. संतती या आशीर्वादाची त्या वाट पाहत असता देवबापा, तू त्यांची भेट घे, दया कर. स्वर्गातल्या नीतिवान देवा, कृपा कर आणि संततीचा आशीर्वाद तू त्यांना दे. त्याचप्रमाणे मल्लवा यांना तुझ्या आरोग्याची गरज असता त्यांनी देखील आपली दृष्टी तुझ्याकडे लावली आहे आणि त्या तुझ्यापासून आरोग्याची वाट पाहत आहे. देवा दया कर, कृपा कर, तू त्यांची भेट घे आणि त्यांना तुझं आरोग्य आणि तुझं निरोगी पण तुझ्या दयेनं आणि तुझ्या कृपेनं दे, अशी प्रार्थना करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून बाप्पा, आमेन. आज ज्या वचनावर मनन करणार तो शास्त्रभाग आपण वाचला आहे. पहिल्या रविवारी मी जो संदेश दिला होता पुनरुत्थान चा शास्त्रभाग, पुनरुत्थानाचा पहिला रविवार, त्यामध्ये आपण 3 गोष्टी बघितलेल्या होत्या की प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना काय दिलं. पहिली गोष्ट आपण बघितली होती की प्रभू येशू ख्रिस्तानं स्त्रियांना आशीर्वाद दिला, तुझे कल्याण असो, तुमचे कल्याण असो, असं प्रभू बोलला. दुसरी गोष्ट आपण बघितली की त्यांना धैर्याचं वचन दिलं, भिवू नका, हे प्रभूनं त्यांना सांगितलं. आणि तिसरी गोष्ट त्यांना एक जबाबदारी दिली, जा माझ्या भावास सांगा, मी त्यांना गालिलात भेटणार आहे. या 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. आज देखील ख्रिस्तानं एक त्याच्या शिष्यांना दिलेली जबाबदारी आहे, त्या जबाबदारीविषयी थोडक्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत. वाचलेल्या शास्त्रभागामध्ये 2 गोष्टी या ठिकाणी आढळून येतात. पहिली गोष्ट ही आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं एक त्यांच्यासमोर एक परिस्थिती जी आहे ती मांडली आणि मग त्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जो उपाय आहे तो उपाय त्यानं सांगितला. ती जबाबदारी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितली, असं या शास्त्रभागामध्ये आम्हाला दिसतं. आणि मग त्याचवर आपण थोडा वेळ मनन चिंतन करणार आहोत. मग त्याचं शुभवर्तमान आपण पाहिलं आहे आणि मग त्यातील काही वचनं आहेत, त्या वचनावर आपण मनन चिंतन त्या ठिकाणी करणार आहोत. मत्तय 9 आणि आपण बघितलं आहे 36 पासून ते 38 पर्यंत, आणि विशेषतः 36 आणि 38 या वचनामध्ये आपण त्या 3 गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय झालेलं आहे बघा की प्रभू येशू ख्रिस्तानं लोकसमुदाय त्याच्याकडे येताना पाहिला आणि मग त्या लोकसमुदायाकडे पाहून प्रभू हे बोलला आहे. असं म्हटलेलं पुष्कळ त्या ठिकाणी लोक असावे आणि त्यांचं वर्णन तो त्या ठिकाणी काय करत आहे, कसे हे लोक आहेत. तर प्रभू त्यांना म्हणत आहे की त्यांचा कळवळा येऊन त्यांच्याविषयी प्रभू म्हणतो, हे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आहेत. हे लोक
स्तनपान नसलेल्या मेंढरासारखे आहेत असं वर्णन प्रभू करत आहे. दुसरं तो म्हणत आहे हे गांजलेले लोक आहेत. तिसरं तो म्हणत आहे हे पांगलेले लोक आहेत. आणि अशा लोकांच्याकडे बघून प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यातली पहिली गोष्ट प्रभू या ठिकाणी सांगत आहे 37व्या वचनामध्ये. प्रभू पहिला म्हणत आहे पीक फार आले आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला बऱ्याच वचनं आपल्याला माहिती असतात. हे देखील वचन आपल्याला माहितीचं हे वचन आहे. आणि त्याच विषयी आपण बघत असता पहिली गोष्ट प्रभू म्हणतो पीक फार आले आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं इथंच सांगितलं काय, या शुभवर्तमानामध्ये सांगितलं काय नाही, तर लुकाच्या पुस्तकामध्ये देखील बघा, लुकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये देखील प्रभूनं हेच त्यांना सांगितलेलं आहे असं मला दिसून येतं. लुकाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आपण ते पण वचन बघूया 1 ते 3. लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 1 ते 3. यानंतर प्रभूने आणखी 72 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्या पुढे पाठवले. तेव्हा त्यांना म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. हे देखील या ठिकाणी लुकाच्या शुभवर्तमानामध्ये देखील शिष्यांना प्रभू ही गोष्ट सांगत आहे. जेव्हा त्यानं 72 जणांना आणि मग काही प्रतीत 70 म्हटलेलं आहे या शुभवर्तमानामध्ये. या प्रतीमध्ये माझी जी प्रत आहे त्या बायबलमध्ये 72 म्हटलं आहे, काही प्रतीमध्ये 70 म्हटलं आहे. पण या शिष्यांना नगरात प्रभू येशू ख्रिस्तानं पाठवलं. दोघांना प्रभूनं पाठवलं. ते पाठवत असताना तो म्हणत आहे मी तुम्हाला नगरात पाठवत आहे आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला पीक फार आहे असं तुम्हाला दिसून येईल असं प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे. लुकानं देखील याची नोंद केलेली आम्हाला दिसून येत आहे. पुढं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये बघितलं तर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्तानं हे बोललं आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि मग जर 35 वचन आपण बघितलं, योहान 4था अध्याय 35. अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा मी तुम्हाला म्हणतो आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. या तिन्ही शुभवर्तमानकार, मग मत्तई असो, मग लूक असो, मग योहान असो, त्या तिघाने देखील याची नोंद केलेली आम्हाला दिसते. याचा अर्थ हे वचन फार महत्त्वाचं हे वचन आहे, ज्याला प्रत्येक शुभवर्तमानामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून प्रभू पहिली गोष्ट त्यांना परिस्थितीच दाखवत आहे, पीक फार आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. याचा अर्थ काय बरं? पीक फार आहे याचा अर्थ हा आहे अशा अनेक लोक जे तयार आहेत, जे प्रभूचा स्वीकार करायला तयार आहेत, असे लोक फक्त त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रभूमध्ये, त्याच्या कळपामध्ये किंवा त्याच्या राज्यामध्ये आणण्याची गरज आहे. आधीच देवानं त्यांची तयारी केलेली आहे, पिकाच्या धन्यानं त्यांची तयारी केलेली आहे. आणि मग योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहानानं या ठिकाणी म्हटलं, एक पेरतो एक कापतो अशी जी म्हण आहे ती खरी आहे. या ठिकाणी योहान म्हणतो 4था अध्याय 38 वचन, ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते त्या ठिकाणी कापायला मी तुम्हाला पाठवतो. दुसऱ्यांनी श्रम केले होते पण तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात. अशा अनेक लोक आहेत की जे तयार आहेत,
जे प्रभूचा स्वीकार करायला तयार आहेत, जे आध्यात्मिकरित्या तहानेले आहेत, जे आध्यात्मिकरित्या भुकेले आहेत आणि प्रभूने ऑलरेडी त्यांना तयार केलेलं आहे, असे लोक आहेत असं प्रभू त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे. आणि मग असे भरपूर लोक आहेत असं देखील म्हणतात, त्यांची संख्या देखील असं म्हटलेलं आहे, पीक फार आले आहे असं तो या ठिकाणी म्हणत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी शमरोनी स्त्रीचं हा वृत्तांत आहे. आणि शमरोनी स्त्री ज्या तिला प्रभूनं सांगितल्यानंतर ती त्या ठिकाणी घागर टाकून नगरात गेली आणि लोकांना त्या ठिकाणी ती म्हणू लागली, चला मला ज्या मनुष्यानं ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा नगरातून निघून त्याच्याकडे लोक येऊ लागले असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे बरेच लोक सुवार्तेला प्रतिसाद द्यायला तयार आहेत, बरेच लोक त्या ठिकाणी तयार आहेत, देवानं त्यांना तयार केलेलं आहे, पण अशा लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची गरज आहे हे या ठिकाणी या वचनातून आम्हाला दिसून येत आहे. आपण आजूबाजूला जर बघितलं तर अनेक लोक प्रभूच्या सुवार्तेला प्रतिसाद द्यायला लोक तयार आहेत असं या ठिकाणी हे वचन आम्हाला सांगत आहे. सांगली भागामध्ये जेव्हा ब्लेसिंग यूथ मिशननं सेवा कार्य सुरू केलं, विटा किंवा जत या भागामध्ये त्यांनी सेवा कार्य सुरू केलं, तर त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केला, त्या ठिकाणी कोणत्याही मंडळी त्या ठिकाणी नव्हती किंवा त्या भागात बऱ्याच गावामध्ये एकही ख्रिस्ती व्यक्ती नव्हता. त्यांनी सर्वे केला, पाहणी केली आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सेवा करायचा निश्चय केला आणि त्यांचे सुवार्थिक त्या ठिकाणी गेले आणि ते सुवार्थिक गावोगावी फिरत होते आणि मग त्या ठिकाणी फिरत फिरत ते प्रार्थना देखील करत होते आणि मग लोकांना भेटत होते. एक दिवस असंच ते असं फिरत असताना चहाच्या गाडीवर ते चहा घेण्यासाठी थांबलेत. चहा घेत असताना एक मनुष्य त्यांना त्या ठिकाणी दिसला, त्याच्या गळ्यामध्ये क्रॉस होता आणि मग हे सुवार्थिक त्याच्याजवळ गेलेत आणि त्याला म्हटले, तू ख्रिस्ती आहेस काय असं त्यांनी विचारलं. तर तो म्हटला, मी ख्रिस्ती नाही. मग गळ्यात तू क्रॉस का घातलाय? तर तो म्हटला, मला येशूविषयी आवड आहे आणि तो मला क्रॉस आवडतो म्हणून मी तो गळ्यात घातला आहे. मग त्या सुवार्थिकाने त्याला व्यवस्थितरित्या सुवार्ता सांगितली. त्यांच्या घरी ते सुवार्थिक जाऊ लागले आणि थोड्या दिवसानं या व्यक्तीनं बाप्तिस्मा घेतला आणि त्या भागातला तो पहिला व्यक्ती झाला की जो त्या मिशनतर्फे ख्रिस्ताकडे आलेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठं कार्य उभं राहिलेलं आम्हाला दिसतं. आणि म्हणून हे सत्य आहे की अनेक ठिकाणी असे लोक आहेत जे सुवार्तेसाठी प्रतिसाद द्यायला तयार आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घ्यायला तयार आहेत, जे आध्यात्मिकरित्या तहानेले आहेत, जे आध्यात्मिकरित्या भुकेले आहेत, असे भरपूर लोक आहेत हे आम्हाला प्रभूनं देखील सांगितलं आणि आज देखील ते सत्य या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. प्रभू म्हणतो पीक फार आहे, ही पहिली गोष्ट तो सांगत आहे. दुसरी गोष्ट प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे की कामकरी थोडे आहेत. पीक तयार आहे, कापणीसाठी पीक तयार आलेलं आहे, पेरलेलं कुणीतरी आहे, कुणीतरी पाणी घातलं आहे, सगळं त्या ठिकाणी झालं आहे, मशागत झाली आहे, सगळं झालं आहे, आता पीक वाढलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी जाऊन ती पीक कापून त्याला गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या व्यक्तींच्यापर्यंत पोहोचून त्यांना योग्य पद्धतीनं शिक्षण देऊन, योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून, योग्य रीतीनं सुवार्ता सांगून त्यांना ख्रिस्ताच्या राज्यात, त्यांना ख्रिस्ताच्या मंडळीत फक्त आणणं एवढंच बाकी आहे हे प्रभूनं त्यांना सांगितलं. पण दुसरी परिस्थिती त्यानं सांगितली आणि ती गोष्ट या ठिकाणी आहे. प्रभू म्हणतो कामकरी थोडे आहेत. प्रभूनं दुसरी त्यांना गोष्ट सांगितली, पीक तयार आहेत, लोक तयार आहेत, सुवार्तेला प्रतिसाद द्यायला लोक तयार आहेत, असे लोक देवाच्या राज्यामध्ये लगेच येऊ शकतात, असे लोक तयार आहेत. पण समस्या कुठं आहे? कामकरी मात्र थोडे आहेत. या पिकापर्यंत जाऊन, या माणसांच्यापर्यंत जाऊन त्यांना सुवार्ता सांगितली जाईल, त्यांना ख्रिस्तामध्ये आणलं जाईल,
त्यांना देवराज्यामध्ये आणलं जाईल, असे आणणाऱ्या लोकांची फार आणि फार उणीव आहे, कमतरता आहे, हे प्रभूनं त्यांना सांगितलेलं आम्हाला दिसतं. कामकरी फार आणि फार थोडे आहेत, हे प्रभूनं त्यांना सांगितलं. आणि तेच देखील आज देखील आम्ही तीच परिस्थिती पाहत आहोत. आज पीक भरपूर आहे, अनेक ठिकाणी लोक तयार आहेत, पण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता, त्यांची काळजी घेण्याकरिता किंवा त्यांना देवाचं वचनाचं शिक्षण देणाऱ्या कामकऱ्यांची कमतरता आहे, कामकऱ्यांची उणीव आहे, असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आज बऱ्याच मिशनरी संस्था आहेत, त्या मिशनरी संस्थांच्या पुढं बऱ्याच मिशनरी संस्थांच्या पुढं एक समस्या आहे की सेवक त्यांच्याकडं कमी आहेत. काम भरपूर आहे त्यांच्या पुढं, पण सेवक त्यांच्याकडं कमी आहेत. आज अनेक लोक ह्या सुवार्ता कार्यासाठी पुढं येण्याकरिता अनेक लोक त्या ठिकाणी पुढं येत नाहीत, असा त्यांचा देखील अनुभव आहे. आणि म्हणून बऱ्याच मिशनरी संस्थांनी त्यांच्या हे लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी विशेष काही कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत, जेणेकरून असे कामकरी त्यांच्याकरिता तयार होतील. आणि आज हे एक सत्य आहे की तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांसमोर मांडलेलं हे सत्य आहे, कामकरी फार थोडे आहेत, कामकरी फार थोडे आहेत. आज आम्ही मंडळांचा जर विचार केला तर मंडळांच्या बाबतीत तेच आहे. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी सेवेविषयी आम्ही विचारलं तर त्यांना चर्चचं पुलपीट पाहिजे असतं. बऱ्याच लोकांना सेवा म्हणजे आम्हाला वाटतं आम्हाला चर्चचं पुलपीटच पाहिजे. बरेच लोक वेगवेगळे लहान सहान कोर्स करून तयार झालेले आहेत आणि प्रत्येक जणांची मागणी हीच असते, आम्ही एवढं शिकलोय पण आम्ही कुठं त्या ठिकाणी जाऊन वचन शिकवायचं. आणि त्यांची अपेक्षा असते पुलपीट पाहिजे. जे तयार असलेले ख्रिस्ती लोक आहेत त्यांनाच आम्ही जाऊन शिकवणार, त्यांच्यामध्येच आम्ही सेवा करणार, अशा अनेक लोक या ठिकाणी आम्हाला दिसतात. पण जे ख्रिस्ती तर लोक आहेत, जे सुवार्तेला प्रतिसाद देणारे लोक आहेत, जे वचन ऐकायला तयार आहेत, जे देवराज्यामध्ये येण्यासाठी तयार आहेत, अशा लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांना सुवार्थ सांगणं, त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देणं, असे कामकरी आज देखील कमी आहेत, याची उणीव आहे, हे आम्हाला आज देखील दिसून येत आहे. आणि म्हणून देवाच्या सेवेसाठी येणारे सेवक वर्ग कमी आहेत. आणि मंडळीमध्ये देखील लोक बाहेर जाऊन ख्रिस्तीतर लोकांना वचन शिकवणं, जे मी शिकलोय ते त्यांना शिकवणं, यामध्ये अनेक लोक दुर्लक्ष करत आहेत. लोकांना पुलपीटच पाहिजे असं आम्हाला दिसून आलेलं आहे. अनेक बायबल कॉलेजमध्ये जर आम्ही बघितलं, विशेषतः मराठी बायबल कॉलेजमध्ये देखील ही समस्या आहे. विद्यार्थी कमी आहेत, बायबल कॉलेज भरपूर आहेत, पण जे विद्यार्थी जे पाहिजे देवाच्या सेवेसाठी, त्या विद्यार्थ्यांची संख्या फार आणि फार कमी आहे. आणि म्हणून प्रभूने जे त्यावेळी म्हटलं त्यावेळी देखील ते सत्य होतं, कामकरी थोडे होते, कमी होते. आणि आज देखील ते सत्य आहे, कामकऱ्यांची उणीव सर्वत्र भासत आहे, असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया. आणि मग ही तिसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आम्हाला वचनं माहिती असतात, पण कृती मात्र नसते. हे देखील वचन आम्हाला माहिती आहे, पण जर कृती नसेल तर त्या ठिकाणी त्या माहितीचा काही उपयोग नाही. ज्ञान, माहिती, हेड नॉलेज हे देवाच्या राज्यासाठी उपयोगी नाही, किंवा हे फळ देणारं नाही, हे निष्फळ ज्ञान आहे. पण माहिती असून कृती करणं हे फळ देणार आहे, आणि ते ज्ञान महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघूया. आता आम्हाला कळालं पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत, हे आम्हाला कळालं. वचन पण माहीत आहे. तर पुढं सांगण्याआधी बऱ्याच लोकांना हे वचन देखील माहिती असेल, पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत, मग काय केलं पाहिजे हे माहिती आहे आम्हाला बऱ्याच जणांना, पण कृतीमध्ये आहे काय हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रभू म्हणतो, पण पिकाच्या ध्यानाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. आता प्रभूनं शिष्यांना दिलेली जबाबदारी
त्यानं परिस्थिती दाखवली. ही परिस्थिती अशी आहे, पीक आहे, कामकरी कमी आहेत, कामकरी थोडे आहेत. ही परिस्थिती त्यानं दाखवली आणि ही दाखवत असताना प्रभू त्यांना जबाबदारी या ठिकाणी देत आहे. आणि प्रभू म्हणत आहे, तुम्ही हे बघितलं तुमच्या डोळ्यानं, तुम्ही हे ऐकलं तुमच्या कानानं. प्रभूला हेच सांगायचं की तुम्ही कानानं ऐकलंय, तुम्ही डोळ्यानं बघितलं आहे, आता तुम्ही काय करा. तर प्रभू त्यांना सांगत आहे, यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देखील प्रभू म्हणतो, पहा पीक कापणीसाठी तयार आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये देखील प्रभू म्हणतो, पीक फार आहे. आणि त्या ठिकाणी मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये देखील म्हणतो, पीक फार आहे. आणि तो म्हणत आहे, आता तुम्ही काय करा, तर पिकाच्या धन्याने कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रार्थनेची सेवा ही फार महत्त्वाची आहे. मंडळीमध्ये प्रार्थनेची सेवा ही फार महत्त्वाची आहे. पौलानं, पेत्रानं मंडळीसाठी प्रार्थना केल्या, मंडळीनं पेत्रासाठी, पौलासाठी प्रार्थना केल्या, मंडळीनं देवराज्याच्या वाढीसाठी प्रार्थना केल्या. त्याचप्रमाणे ह्या प्रार्थनेची सेवा फार आणि फार महत्त्वाची आहे. आणि प्रभू या ठिकाणी तेच सांगत आहे, तुम्ही प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा? पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. जो पिकाचा धनी, ज्यानं हे पीक तयार केलं आहे, जो त्या पिकाचा मालक आहे, धनी आहे, त्या धन्यानं कामकरी पाठवावेत, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. मंडळीला काय म्हटलेलं आहे? ख्रिस्ताचं शरीर म्हटलं आहे. मंडळीनं शरीर हे रूप का दिलं आहे? शरीर ही उपमा का दिली आहे? यासाठीच की ख्रिस्ताचं जे सेवा कार्य आहे ते मंडळीनं करावं, म्हणून शरीर हे रूपक किंवा हे उपमा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ते पीक कापण्यासाठी येशू ख्रिस्त येणार नाही. ते पीक कापण्याकरिता तयार असलेले लोक देवराज्यामध्ये आणण्याकरिता, देवाच्या कळपात आणण्याकरिता आता ख्रिस्त येणार नाही, देवदूत येणार नाही. ते काम मंडळीला आणि देवाच्या लोकांनाच ते काम करायचं आहे. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी म्हणतो की ते कामकरी पित्याने पाठवावे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पिकाच्या धन्याने ते कामकरी पाठवावेत, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. आज प्रार्थनेचे विषय भरपूर आहेत, नाही काय? आरोग्याची प्रार्थना आहे, गरजांची प्रार्थना आहे, सगळ्या प्रार्थना आहेत. ह्या सगळ्या प्रार्थना महत्त्वाच्या आहेतच, पण पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करणं ही गरजेची आहे, ही महत्त्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः सांगितलं आहे, माझ्या शिष्यांनो, कापणीला कामकरी धन्याने पाठवावे, यासाठी तुम्ही त्याची प्रार्थना करा. हे पित्या, हे पिकाच्या धन्या, तू तुझे कामकरी पाठव, तू तुझे कामकरी पाठव. अशा प्रकारची प्रार्थना करणं हे फार आणि फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. हे आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनातून, प्रभूच्या वचनातून त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. कामकरी यावेत यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. 1997 साली मी औरंगाबाद या ठिकाणी बायबल कॉलेजमध्ये शिकत असताना 3 महिने आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं, शिक्षण दिलं आणि 2 महिने प्रॅक्टिकलसाठी आम्हाला बाहेर पाठवण्यात आलं. त्या बायबल कॉलेजचं तसं स्ट्रक्चर होतं. आणि मला आणि आमच्या ग्रुपला गडिंग्लज, चंदगड या भागामध्ये पाठवण्यात आलं. आणि मग त्या उत्तूर या गावामध्ये आम्ही राहिलो होतो. आणि त्या ठिकाणच्या आसपासच्या सगळ्या गावामध्ये आम्ही ट्रॅक्स वाटून त्या ठिकाणी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत होतो.
आणि त्या ठिकाणी एक कुटुंब होतं, आपल्या परिचयाचं आहे, लुद्रिक, मुडशिंगीमध्ये राहतात लुद्रिक आंटी. त्या आम्हाला त्या ठिकाणी भरपूर सहकार्य करायच्या. काही ठिकाणी आम्हाला त्या प्रार्थनेला घेऊन जायच्या. जेव्हा 15 दिवस आमचं तिथलं जे आमचा कार्यक्रम होता तो संपला, त्यानंतर आम्ही जाताना लुद्रिक आंटीनी त्यांची साक्ष सांगितली. फार महत्त्वाची साक्ष होती. लुद्रिक आंटी म्हटल्या की बरेच दिवस आम्हाला सगळ्यांना, आम्ही जे तरुण त्यावेळी होतो त्यांना सांगितलं, बरेच दिवस मी प्रार्थना करत होते. कशासाठी? की देवा, या ठिकाणी तुझे सेवक तू पाठव, माझ्या आसपासच्या सगळ्या गावामध्ये सुवार्ता सांगितली जाऊ दे, म्हणून तू तुझे सेवक पाठव, अशी त्या प्रार्थना करत होत्या. आणि तसंच बरोबर झालं. आम्ही गेलो त्या ठिकाणी, आम्हाला बायबल कॉलेजच्या तर्फे त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि आम्ही जवळजवळ आसपासच्या सगळ्या गावामध्ये जवळजवळ 15 दिवस आम्ही घर टू घर जाऊन ट्रॅक्स वाटलेत आणि लोकांना सुवार्ता सांगितली. त्या लुद्रिक मॅडम त्यांनी केलेली प्रार्थना देवबापानं ऐकली आणि आसपासच्या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुवार्ता प्रसाराचं कार्य झालं. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. देव आमच्या प्रार्थना ऐकतो आणि ही प्रार्थना करणे आता आज खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं झालं आहे. शेवटचा काळ आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत. शेवटच्या काही क्षणामध्ये आपण आलो आहोत आणि शेवटच्या क्षणामध्ये तर पीक भरपूर आहे. त्यासाठी कामकऱ्यांची खूप आणि खूप गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो ते आम्ही करणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. काय प्रार्थना करणं गरजेचं आहे? की हे पिकाच्या धन्या तुझ्या पिकाच्या कापणीसाठी तुझे कामकरी पाठवून दे. हे देवा, या कापणीसाठी कामकरी पाठवून दे. रे बाप्पा, बरेच लोक आहेत जे तुझ्या सुवार्तेला प्रतिसाद देणारे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत जाणारे कामकरी तू पाठव. अशा प्रकारची प्रार्थना करणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगेन, माहिती असणं पुरेसं नाही. ती माहिती काही उपयोगाची नाही. जर कृती त्याप्रमाणे असेल तरच त्या ठिकाणी ते उपयोगाचं आहे. आम्हाला हे वचन माहिती आहे. पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत, पिकाच्या धन्याने कामकरी पाठवा म्हणून प्रार्थना करा, हे वचन माहिती आहे. पण जर आपण प्रार्थना करत नाही की देवानं त्याचे सेवक पाठवावेत, सुवार्थेची घोषणा करणारे सेवक पाठवावेत, आणि जे तयार असलेलं पीक, ख्रिस्ताला सुवार्थेला प्रतिसाद द्यायला तयार असलेले लोक, जे मंडळीमध्ये देवराज्यामध्ये यायला तयार असलेले लोक देवराज्यामध्ये येऊ दे, असे कामकरी पाठव. असे जर आम्ही प्रार्थना करणार नाही तर आमचं हेड नॉलेज, आमचं ज्ञान, आमची माहिती काही उपयोगाची नाही. आमच्या स्वतःसाठी देखील ते उपयोगाचे नाही, देवराज्यासाठी देखील उपयोगाची नाही, आणि मंडळीसाठी देखील ती उपयोगाची नाही. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही प्रार्थना करणं, पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. आजचं वचन मला तुमच्यासमोर हेच ठेवायचं आहे की प्रभूनं हे सांगितलेलं वचन, प्रभू म्हणतो पीक फार आहे, प्रभू म्हणतो कामकरी थोडे आहेत, आणि प्रभू म्हणतो पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. आज ही जबाबदारी आमच्याकडं आहे, पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करण्याची जबाबदारी प्रभूनं तुम्हाला आणि मला दिल्या आहेत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू म्हणतो, पहा शेते तयार आहेत, कापणीसाठी पांढरी होऊन चुकले आहेत बघा, पण त्या ठिकाणी तुम्ही मात्र त्या पिकाकडे जा असं तो म्हणत आहे. पण या शिष्यांच्या विषयी जर आम्ही बघितलं, त्यांचं का त्या ठिकाणी लक्ष जात नव्हतं, तर योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 31 वचन,
4:31 ह्या शिष्यांचं पिकाकडं जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला प्रतिसाद देणारे लोक, जे तयार असलेले लोक, त्यांच्याकडं या शिष्यांचं लक्ष का जात नव्हतं. आज देखील तीच समस्या आम्हाला दिसून येते. 30 आणि 31 तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. शमरोनी स्त्रीनं या ठिकाणी आपल्या गावात जाऊन सांगितलं, चला तो ख्रिस्त आहे काय बघूया, चला आपण. त्यावेळी असं म्हटलेलं आहे की 30 वचन, तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. शिष्यांना का बरं हे दिसलं नाही? पीक आहे, ख्रिस्ताचं वचन ऐकायला येणारे लोक, ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी येणारे लोक का यांना दिसले नाहीत बरं? काय बरं त्यांची समस्या होती? 31 वचन, शिष्य त्याला विनंती करू लागले, गुरुजी जेवा. प्रभूचं लक्ष होतं त्या पिकाकडं, प्रभूचं लक्ष होतं त्या लोकांच्याकडं जे त्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देणारे, जे त्याच्या राज्यामध्ये येऊ पाहणारे, जे लोक त्या ठिकाणी आध्यात्मिक तहानेले. दुर्लक्ष आहे त्याचं कारण हेच, अनेक लोक भौतिक सुख, भौतिक गोष्टीमध्ये गुरफटलेले आहेत आणि त्यांची दृष्टी भौतिक गोष्टीकडे आहेत. त्यामुळं आध्यात्मिक गोष्टीकडून त्यांची दृष्टी आध्यात्मिकरित्या त्यांना हे दिसून येत नाही. शिष्यांची समस्या हीच होती, त्यांना पीक दिसलं नाही कारण त्यांचं लक्ष जेवणाकडे होतं. आणि जर तुमचा आणि तुम्हाला आणि मला यातून हाच बोध आहे, आपण देखील जर आमची दृष्टी भौतिकतेमध्ये आम्ही जास्त जगिक गोष्टीकडे आम्ही जर आमची दृष्टी लावली जास्त, आपण त्यामध्येच गुरफटून बसलो तर त्या ठिकाणी ही गरज तुम्हाला आणि मला देखील दिसणार नाही. हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. म्हणून आज प्रभूने दिलेली दृष्टी आपण स्वीकारूया. प्रभूने सांगितले पीक फार आहे, याचा स्वीकार करूया, त्या पिकाकडे आपली दृष्टी लावूया. प्रभू म्हणताय कामकरी थोडे आहेत, ह्या वचनाचा स्वीकार करूया आणि त्या कामकरी थोडे आहेत या सत्याचा आपण स्वीकार करूया. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी त्या पिकाच्या कापणीकरिता म्हणजे जे लोक तयार आहेत त्यांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणाऱ्या कामकरी देवाने पाठवावेत म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि मग प्रार्थना आपण करू तर निश्चित त्या ठिकाणी अनेक कामकरी देवराज्यामध्ये येतील, देवाच्या राज्यामध्ये येतील. आणि ते असे पीक जे आहे, तयार असलेले लोक, जे सुवार्तेला प्रतिसाद देणारे लोक, जे देवराज्यामध्ये येणारे लोक, देवराज्यामध्ये यायला तयार असलेले लोक, त्यांना देवाच्या राज्यामध्ये निश्चित हे कामकरी, हे देवाचे सेवक त्यांना घेऊन येतील. देवबाप करो आणि हे वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी हे वचन आशीर्वादित हो. प्रार्थना करूया. जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है, मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी हर सुबह, मेरी हर शाम, मेरी हर सुबह, मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है।
चलता हूँ मैं, तू जो कहे तो रुकता हूँ मैं। तू जो कहे तो चलता हूँ मैं, तू जो कहे तो रुकता हूँ मैं, तू जो कहे तो रुकता हूँ मैं। मेरा चलना उठना बैठना तेरी नजर में है। मेरी हर सुबह मेरी हर शाम, मेरी हर सुबह मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है। मिट्टी थमे मुझ में जा तूने डाली, तेरी सांसों से मेरी धड़कन चलाई। मिट्टी थमे मुझ में जा तूने डाली, तेरी सांसों से मेरी धड़कन चलाई, तेरी सांसों से मेरी धड़कन चलाई। मेरी हर एक धड़कन पे है खुदा तेरी हुकूमत है। मेरी हर सुबह मेरी हर शाम, मेरी हर सुबह मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी हर सुबह मेरी हर शाम, मेरी हर सुबह मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी जिंदगी है खुदा तेरी रहमत से चलती है।